नमस्कार संध्याताई, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पहिला प्रश्न सुद्धा असा की सर्वांना शुभेच्छा. तर मागच्या वेळेला आपण तिसरा गुण संपवला, सत्वगुण. आणि त्यानंतर त्यावेळेला किंवा मध्येच कधीतरी एकदा आपण सांगितलं की तिन्ही गुणांची आवश्यकता असते जीवनात. तर बरोबर. तर म्हणजे मला असं वाटलं की जीवन हे सत्वगुणी असलं पाहिजे आणि शेवटी ते गुणातीत पाहिजे असं आपल्याला सगळे आध्यात्मिक ग्रंथ शिकवतात. तर तमोगुणाची काय जरूर आहे? म्हणजे रजोगुणच मधला शुद्ध रजोगुण आवश्यक आहे तो कळतं, परंतु तमोगुणाची काय आवश्यकता आहे असा प्रश्न आहे. थोडस याचं उत्तर मागच्या प्रवचनात दिलं होतं. आणि तमोगुणाची काय आवश्यकता आहे, रजोगुणाची काय आवश्यकता आहे आणि सत्वगुणाची. तमोगुण त्यागार्थ बोललाय, रजोगुण सुद्धा त्यागार्थ बोललेला आहे, पण तो काही प्रमाणात आवश्यक आहे. आणि तसंच सत्वगुण तर आवश्यक आहेच आहे, पण नंतर तोही सोडायला सांगितलेला आहे. म्हणजे ह्या तीन गुणांच्या पलीकडेच जायला सांगितलंय. तो उल्लेख आत्ता पण येणार आहे. पण तमोगुणाची काय आवश्यकता आहे हा प्रश्न आहे. जे जे भगवंतानी या सृष्टीवरती उत्पन्न केलेलं आहे त्या त्या सगळ्या गुणांची किंवा त्या त्या सगळ्या वस्तूंची किंवा त्या त्या सगळ्या चराचरातल्या पदार्थांची आवश्यकता आहे. त्याशिवाय त्याने ते उत्पन्नच केलं नसतं. आपल्याला त्याची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी ते उत्पन्न केलेलं आहे. म्हणून त्यांनी उत्पन्न केलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. मग सत्व रज तम हे तीन गुण आहेत, त्यातल्या तमगुणाची काय आवश्यकता आहे? तर त्यागार्थ जो बोललेला आहे तर त्याची आवश्यकता नाही असं नाहीये. त्याचं कारण तमोगुणामध्ये सांगताना त्यांनी असं सांगितलंय की या कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं वाईट आहे. हा अतिरेक तमोगुणामध्ये येतो, तो वाईट आहे. कसं आहे, मी खूप शांत आहे, मी खूप शांत आहे, घरात कुणाला बोलत नाही, काही नाही, तर असं असून चालणार नाही. आपल्याला परीक्षित राजाची आणि त्याच्या वडिलांची कथा माहिती आहे, भागवतामध्ये ती येते. तो साप बीप त्याच्या ह्याच्यात टाकून जातो गळ्यामध्ये. मला तर नाव एक्झॅक्टली आठवत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ते शांत बसून राहतात. त्यांना मारून टाकतात तरी सुद्धा शांत बसून टाकतात. आपल्या ह्याच्या वेळेला परशुरामाच्या वेळेला जर आपण बघितलं तर परशुरामाच्या कथेमध्ये त्यांचा जो क्रोध आहे तो अत्यंत वाईट क्रोध असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे. पण नंतर ज्या वेळेला त्यांनी जमदग्नी ऋषी, मला तर त्यांनी परशुरामाच्या वेळेला जमदग्नींनी असं केलं होतं की आईला तुम्ही मारून टाका, तिने माझी आज्ञा पालन केलेली नाही. हा क्रोध आहे, हा वाईटच आहे खरं म्हणजे. पण ती आज्ञा पाळली नाही म्हणून मोठ्या चारही मुलांनाही त्यांनी मारलं होतं. आणि मग परशुरामाला सांगितलं की बाबा तू पण आईचा वध कर, माझी आज्ञा आहे ती तू पाळणार नाही असं कसं? तो म्हणतो पाळतो ना, तुमची आज्ञा मी पाळतो. पण तो दूरदर्शी होता, त्यामुळे त्यांनी आईचा वध केल्याबरोबर ते प्रसन्न झाले रेणुका मातेचा. आणि हे केल्यानंतर मग ते म्हणले आता मी एकदम, मला अगदी बरं वाटलं की तू माझी आज्ञा पाळ, आता वर माग. तो म्हणला या सगळ्यांना जिवंत करा. म्हणजे तत्क्षणी जो राग आला त्यावेळेला परशुरामांनी असं म्हटलेलं आहे की काय तिच्या हातनं चूक घडली असेल म्हणून एवढं रागवायचं की तिला मारूनच टाकायचं? हे चुकीचं आहे. हा क्रोधाचा अतिरेक आहे. आणि त्याच्यानंतर त्या ऋषींनी हा क्रोध पूर्णपणे सोडून टाकला, पूर्ण थांबवला. की मी आता एक सेकंद, एक मिनिट मी थांबते बरं का. तर हा जो क्रोध आहे त्याचा अतिरेक झाला तर वाईट आहे. पण नंतर ते इतके शांत झाले, इतके शांत झाले की कामधेनू न्यायला जरी तो ससराजून लागला तरी त्यांनी काही प्रतिकार केला नाही. की जी कामधेनू त्यांच्याकडे होती आणि त्यांना ती मठासाठी फक्त त्याचा ते वापर करत होते, ती आवश्यक होती त्यांना.
मग अशा वेळेला क्रोध असणं गरजेचं आहे, पण तो जरुरी पुरता असणं आवश्यक आहे. हे जसं आहे तसंच झोपेचं आहे. झोप तमोगुणामध्ये येते हे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, कारण ते आपल्या दैनंदिन जीवनातलं आहे. त्यामुळे झोप येणं हे गरजेचं आहे आपल्यासाठी. आपल्या शरीराला, शरीर हे परमार्थाचं साधन असलं तरी सुद्धा त्याला तिथे विश्रांतीची गरज आहे. आणि ती विश्रांतीची गरज भागवण्यापुरती झोप महत्वाची आहे. त्या झोपेचा अतिरेक झाला तर मात्र ते आळसामध्ये रूपांतर होतं. मग ते पुन्हा झोपावंसं वाटतं, दिवसभर गळल्यासारखं वाटतं, काही करूच नाही असं. म्हणजे हळूहळू प्रमादाकडे जायला सुरुवात होते. म्हणून तमोगुणामध्ये तमोगुण जरुरी पुरता आवश्यक आहे, पण तो त्याचं विस्तृत स्वरूप झालं किंवा तो वाढला की मात्र तो घातक ठरतो. कुठलीही गोष्ट, अतिरेक कुठल्याही गोष्टीचा झाला, अगदी सत्वगुणाचा सुद्धा. काही वेळेला एवढा अतिरेक सत्वगुणाचा होतो, की त्याच्यापासून लोकांना त्रास व्हायला लागतो. नाही, नाही, मी हे असंच करणार, मला हे देवाप्रमाणे याच पद्धतीने करायचंय. असंही करून चालत नाही किंवा सत्वगुणामध्ये सुद्धा काही वेळेला मलाच सगळं कळतंय ही भावना निर्माण होते आणि अहंकार वाढतो. खरं म्हणजे हे गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे, की माझ्यापेक्षा इतरांना जास्त माहिती आहे. मी फक्त मला माहिती आहे ते सांगतोय. ही भावना वक्त्याची असावी असं पूर्वीच्या वेळेला सांगितलेलं आहे समर्थांनी वक्ता निरूपणमध्ये. म्हणजे ते जे श्रोता, वक्ता वगैरे यांचा संदर्भ सांगितला त्यावेळेला. मग ही वक्त्याची भावना असायला पाहिजे. त्याला जर वाटायला लागलं, की मलाच कळतंय, दुसऱ्या कोणाला काही समजतच नाही, तर मात्र काही उपयोग होणार नाही. म्हणजे त्याचाही अतिरेक होऊन चालत नाही. सत्वगुणामध्ये अहंकार वाढतो. म्हणून सत्वगुणाचा सुद्धा म्हणजे अहंकार वाढणे इतका तो सत्वगुण असू नये. आणि म्हणूनच हा पुढचा समास त्यांनी दिलेला आहे, जो आत्ता आपण बघणार आहोत ते सद्विद्या निरूपण. आता कुविद्या सांगितली, सत्वगुण सांगितला, काय गरज आहे सद्विद्या सांगायची? पण समर्थांनी प्रत्येक गोष्ट इतकी व्यवस्थित सांगितलेली आहे, की आपल्या ज्या संकल्पना असतात त्या आपोआपच खोडून निघतात. आणि त्या ह्या पुढच्या समासामध्ये येणारच आहेत. त्यामुळे सद्विद्या कशासाठी हवी? सत्वगुण वगैरे सांगितलं हे सगळं महत्वाचं आहे. तमोगुण सोडून टाका, रजोगुणाचं थोडंसं प्राबल्य असू द्या. त्याचं कारण रजोगुण हा कार्य करणार आहे आणि कार्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कार्य तुम्ही सत्कार्य करणं त्याहून म्हणजे गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी रजोगुण आवश्यक आहे. आपण विवेकानंदांचं उदाहरण दिलं होतं, की विवेकानंदांच्या बाबतीमध्ये ते म्हणतात, "मला हे काही कार्य-बिर्य करायचं नाही. मला आता ह्यातनं बाहेर पडायचंय." हे सांगितल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना म्हटलं, "तू काय बाहेर पडणार? आणि तू कोण कार्य करणारा? तुझ्या हातून जगदंबाच कार्य करून घेईल आणि ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय तू जे म्हणतोस ती समाधी वगैरे तुला काही मिळणार नाही. त्याची किल्ली माझ्या हातात आहे." तर ती सद्गुरूंकडे असते. मग हे ते कार्य पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी समाधी घेतलेली. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. सत्वगुण आवश्यक आहेच, पण तो सुद्धा आपलं कार्य पूर्ण होण्याकरता रजोगुणाची त्याला जोड असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे सगळेच गुण जे आहेत ते आपल्याला म्हणजे सत्व, रज, तम पण ते मर्यादित स्वरूपात लागतात. त्याचा अतिरेक होऊन चालत नाही. आता मग हे सगळं सांगताना सद्विद्या निरूपण का सांगितलंय? तर ते आपण बघूया. प्रथम आपण नेहमीप्रमाणे श्लोकाने सुरुवात करूया आणि मग दशक दुसरा समास 8वा सद्विद्या निरूपण त्याला सुरुवात करू. म्हणजे लक्षात येईल, की हे निस्त्रय गुण्य असं का म्हटलेलं आहे? या 3 गुणांच्या पलीकडे जा म्हणजे ह्याची गरजच नाही असं नंतर सांगितलेलं आहे. आधी सांगितलेलं नाही. आधी आवश्यकता आहे. पण नंतर यातनं बाहेर पडायचंय असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो आहे तो आपण श्लोक म्हणूया आणि सुरुवात करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता ह्याच्यामध्ये एक मिनिट मी पिन करून देते.
ह्याच्यामध्ये मागच्या 3 समासांमध्ये आपण सत्व, रज आणि तम हे त्रिगुण पाहिले. आता या त्रिगुणांच्या बाबतीत सुद्धा एक गंमत म्हणून सुरुवातीला गोष्ट सांगते. गंमत असं नाही, त्यातही महत्व आहेच, पण गोष्टीच्या मागचं महत्व फक्त आपण बघायचंय. ही कथा जी आहे ती विवेकानंदांचा विषय निघालाच होता म्हणून आता रामकृष्ण परमहंसांची कथा सांगते की रामकृष्ण परमहंस आहेत ते एकदा मातेशी, ते काली मातेशी बोलत असत, प्रत्यक्ष संवाद करत असत असं म्हटलं जातं. आणि त्यांनी त्यांना विचारलं होतं, काली मातेला विचारलं होतं की या प्रकृतीचं स्वरूप आहे तरी कसं, एकदा मला दाखव तरी, एकदा सांग तरी, असं त्यांनी म्हटलं होतं. प्रकृतीचं स्वरूप आता ते कसं आहे असं म्हणून ती म्हणे सांगेन. नंतर दुसऱ्या दिवशी ते गंगेवरती स्नानाला जातात आणि स्नान केल्यावरती काठावर बसलेले असतात आणि गंगा स्नान करून तिथे बसलेले असताना असं बघत असतात इकडे तिकडे, जरा वेळ पूर्ण अंग कोरडं वगैरे होण्यापुरतं ते तिथे बसलेले असतात. आणि त्यावेळेला ती एक सुंदर तरुणी गंगा स्नान करून बाहेर येते. अत्यंत लावण्यवती अशी ती स्त्री बाहेर येते आणि ती रामकृष्णांकडे बघून स्मितहास्य करते. रामकृष्ण परमहंसांना प्रत्येकातच कालीमाता दिसत असते, त्यामुळे त्यांनी तिच्याकडे बघून हास्य केलं, तिने स्मितहास्य केलं, यांनी स्मितहास्य केलं आणि ती रामकृष्णांसमोर उभी राहिली. आणि नंतर हळूहळू ते बघत गेले तर त्या स्त्रीचं पोट मोठं मोठं होत गेलं आणि हे पोट जसजसं मोठं होत गेलं तशी ती प्रसूतही झाली. ही प्रसूत होताना तिला 3 बाळं झाली आणि ती 3 बाळं आपापसामध्ये नंतर थोडी, आपण फिल्ममध्ये बघतो ना लहानाचं मोठं कसं होताना दाखवलंय, तशा टाईप ती 3ही मुलं जी होती ती हळूहळू मोठी झाली. मोठी झाल्यानंतर आपापसामध्ये भांडायला सुरुवात केली. हे सगळं रामकृष्ण म्हणतात, "हा काय प्रकार चाललाय? ही इतकी सुंदर स्त्री लगेच हे काय झालं, ते काय झालं, मुलं मोठी काय झाली आणि आता आपापसात भांडायला पण लागली." आणि मग तिने बघितलं, की आता ही मुलं फार भांडायला लागलेत, म्हणून तिने एकेकाला गिळंकृत करायला सुरुवात केली. सगळ्यांना गिळंकृत केलं आणि ती हळू तिथनं रामकृष्णांकडे स्मितहास्य करून निघून गेली. हा सगळा काय प्रकार आहे? ते भराभर धावत मंदिरात आले आणि कालीमातेला विचारलं, की हे सगळं काय प्रकार चाललेला आहे? म्हणजे तू मला हे काय दाखवलंस? तेव्हा तेव्हा ते म्हणाले, की जे तुला प्रकृतीचं रूप हवं होतं ना, ते तुला दाखवलं. ही जी सुंदर दिसत होती तुला ती प्रकृती आहे, प्रकर्षेण कृती करणारी प्रकृती आहे. त्यामुळे प्रकर्षेण कृती करणारी. मग तिने हे सगळं सौंदर्य जे तुझ्या अवतीभोवती निर्माण केलंय ते प्रकृतीचं आहे. आणि ते सौंदर्य निर्माण करून त्याच्यात तिने हे सत्व, रजतम या 3 बाळांना जन्म दिला. आणि लोकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून खरं म्हणजे त्यांनी जन्म दिला आणि या तिघांचा त्यांनी उपयोग करून घ्यायला हवा होता. पण तो त्यांनी तसा केला नाही आणि सत्व, रज, तम ह्या गुणांचे जे लोक होते, ते एकमेकांशी भांडायला सुरुवात झाली. भांडायला सुरुवात झाली, समाज रसातळाला जायला लागला म्हणून मी त्या तिघांनाही विळंकृत करून टाकलं आणि पुन्हा जशी मी होते, तशी मूळ मायेसारखी प्रकर्षाने जी कृती केली होती, तशीच ही प्रलयाची कृती केली आणि आता मी परत गेले. म्हणजे प्रकृतीची उत्पत्ती, स्थिती आणि लय दाखवला आणि त्याच्याबरोबर या 3 गुणांचं महत्व सुद्धा सांगितलं. तुला ते स्वरूप पाहायचं होतं, ते मायेचं स्वरूप म्हणजे मी आहे. आणि ही माया सत्व, रज, तम या 3ही गुणांनी भरलेलीच आहे. त्याबद्दल वादच नाही. मूळ मायेमध्ये जे शुद्ध जाणीव असते, मूळ माया आपलं हे झालेलं आहे. मूळ मायेमध्ये शुद्ध जाणीव असते. ही शुद्ध जाणीव म्हणजे खरं म्हणजे सत्वगुण आहे. अंतरातली शुद्ध जाणीव म्हणजे सत्वगुण आहे आणि शुद्ध नेणीव म्हणजे तमोगुण आहे. आणि जाणीव नेणीव मिश्रित असा रजोगुण आहे. म्हणजे तो इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. आता इथे जे सत्वगुण जो आहे तो अध्यात्माला पोषक आहे, निश्चितपणे पोषक आहे. रजोगुणी जो माणूस आहे तो आपलं सुख-दुःख सगळं अनुभव घेत असतो, म्हणजे सुखाचा उपभोक्ता असतो आणि दुःख त्याला खरं म्हणजे नको असतं. असा तो सुख-दुःखाचा पण ते भोगावं लागतंच. कारण सुखाच्या पाठीमागे दुःख येणारच आहे. कारण ते दारामागे उभंच असतं. तू तू गेलास की मी येतो रे, तू गेलास की मी येतो रे.
तसंच दुःखाच्या मागे पण सुख उभं असतं दारामागे. ते दोघं आलटून पलटून येतच असतात. त्याशिवाय एकमेकांची किंमत कळत नाही. दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. म्हणून हे दुःख आपल्याला नकोसं वाटतं, पण ते येतं. आणि तमोगुणी माणूस जो आहे, जो कुविद्येचा प्राणी असं त्यांनी म्हटलेलं आहे, अतिरेक करणारा, हा मात्र हीन, स्वार्थी, अविवेकी, विध्वंसक अशा प्रकारे आपण त्याचं वर्णन केलंय कुविद्येचं आणि तमोगुणाचं, असं ते एकत्रित वर्णन येतं आपल्याला. आता इथे जे सत्वगुणाचं वर्णन केलेलं आहे त्याचा संबंध सद्विद्येशी येतो. कारण नुसता सत्वगुण असून चालत नाही, त्याचाही अहंकार होण्याची शक्यता असते. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, निस्त्रय गुण्यो भवार्जुन. या 3 गुणांच्या पलीकडे जा. कारण 3 गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय ज्या मूळ मायेतून त्याची उत्पत्ती झालेली आहे, त्या मूळ मायेपर्यंत पोहोचता येत नाही. आणि मूळ मायेपर्यंत गेल्याशिवाय परमार्थाचं, परमेश्वराचं दर्शन होत नाही. अशा सगळ्या गोष्टी पुढे पुढे आहेत, त्या हळूहळू विस्ताराने येतील. पण आपण आता एवढंच बघितलं की हे जे कर्म आपण करत असतो, ती कर्म म्हणजे त्या कर्माचा काहीही या म्हणजे सत्व रज तम गुणाशी संबंध नसतो असं मी आत्ता विधान करतेय. पुन्हा हा प्रश्न पडेल, असं कसं नसतं? आम्ही सत्वगुणी कार्य करतो, आम्ही तमोगुणी कार्य करतो. नाही, आम्ही जे कार्य करतो त्याचा ह्याच्याशी संबंध नसतो. त्या कार्यामागची आमची जी भावना असते, त्या भावनेचा या 3 गुणांशी संबंध असतो. मागे मी मागच्या ह्याच्यात उदाहरण दिलं होतं की मी देवळामध्ये गेले, छानपैकी देवासमोर हात जोडून उभी आहे. बाजूच्या माणसांना वाटेल, काय सत्वगुणी बाई आहे, अगदी डोळे बिळे मिटवून व्यवस्थित नमस्कार करते, म्हणजे ही बाई सत्वगुणी आहे. आणि मी मनामध्ये काय चिंतन करतेय, नमस्कार करताना, देवा अरे ते शेजारच्याचं तळपट होऊन जाऊ दे, ही प्रार्थना करते देवाला. मग मी सत्वगुणी आहे का, मी रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे? तर तमोगुणीच आहे. दुसऱ्याचं तळपट देवासमोर तू मागतेस, हाच तमोगुण आहे ना. मग मी कार्य तर चांगलं करते की नाही, मग हे सत्वगुणाशी निगडीत आहे की नाही? नमस्कार करणं हे सत्वगुणाशी निगडीत आहे की नाही? पण त्याच्या मागची भावना काय आहे? त्यामुळे सत्व रजतम हे 3ही गुण कार्य त्याच्यावर अवलंबून नसतं, त्यामागच्या भावनेवरती अवलंबून असतं. आणि त्यामुळे अमुक तमुक कार्य चांगलं आहे, अमुक तमुक कार्य वाईट आहे, हे त्यामागच्या भावनेवरती ठरतं. म्हणून जर मी त्याच्याऐवजी त्याच देवळामध्ये मी देवासमोर उभं राहून सर्वेपि सुखनः सन्तु सर्वे सन्तु निरामया अशी जर प्रार्थना करत असेल, तर ते सत्वगुणाचं आहे. नमस्कार तोच आहे, देवासमोर त्याच उभी आहे, पण मनातल्या भावना वेगवेगळ्या आहेत. म्हणजे त्याच्यावरती, या भावनांवरती कर्माचं सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या गोष्टी अवलंबून असतात. आता इथे जो कुविद्येचा प्राणी आहे, मुद्दामून थोडी प्रस्तावना करते म्हणजे मागचं थोडं रिवाईव्ह होईल. कुविद्येचा प्राणी जो आहे तो तमोगुणी म्हटलेला आहे. असं आपण पाहिलं होतं मागच्या वेळी, की तमोगुण आधी पाहिला आणि मग कुविद्येची लक्षणं पाहिली, तर ती सगळी तशीच आहेत. पण त्या सगळ्याचा आणखीन अतिरेक, आणि अतिरेक करताना त्यात वाईट कृतीच घेतलेल्या आहेत. तो कुविद्येचा प्राणी आहे. सद्विद्येमध्ये जर आपण बघितलं, नुसता समास वाचला तर आपल्या लक्षात येईल की हा सत्वगुण जास्त आहे. त्याच्यामध्ये सांगितलेले सगळे गुण सत्वगुणीच आहेत. म्हणजे सद्विद्येचा सत्वगुणाशी संबंध येतो. आता सत्वगुण जो आहे तो प्रकाशमान आहे असं म्हटलं जातं. कारण बघा, याच्यामध्ये मन जे असतं सत्वगुणामध्ये, चांगला सत्वगुण जो आपण शुद्ध सत्वगुण म्हणूया फार तर, हा जर राग द्वेष रहित असतो, तसंच काम क्रोध रहित असतो, विकार रहित असतो, त्यामुळे तो अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि तेजस्वी असतो. तेजस्वी असतो म्हणून प्रकाशमान असतो असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जर आपण जी लक्षणं बघितली, सद्विद्येची लक्षणं बघितली, तर आपल्याला प्रभू रामचंद्राची आठवण येते. हे हा म्हणजे समास वाचताना विशेषतः पहा किती योगायोग असा आहे की 22 तारखेला त्या रामलल्लाची स्थापना होणार आहे. आता सगळीकडे वातावरण सुद्धा राममयच आहे. आणि आता होणारं जे आहे आपला समास आहे, तो सुद्धा रामचंद्राशी निगडीत आहे, कारण समर्थांचा श्रीरामचंद्र हा आदर्श पुरुष आहे. त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ या समासाची सुरुवात करताना सांगतात
दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम गुणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष, परम वाटे श्रीराम. भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दयाशीळ, लीन तत्पर केवळ, अमृत वचनी श्रीराम. बघा, गीतेमध्ये जे भगवंतानी सांगितलेलं आहे, निस्त्रय गुण्यो भवार्जुन, तो दासबोधातला समास म्हणजे सद्विद्येचा समास. असं पण तुलना करून बघा, तोही आपल्याला प्रत्यास येईल. कारण हा गीतेचा स्वैर अनुवाद म्हणजेच दासबोध आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सद्विद्या लक्षणं जी सांगितलेली आहे ती ह्या 3 गुणांच्या पलीकडे गेल्यावर काय होतं, ती ही सद्विद्या लक्षणं आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ याचा उत्तम मेळ घालायचा आहे, हे समर्थांनी आपल्याला दासबोधात वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही आघाड्यांवर जो विजयी असतो, विशेषत्वाने ज्याने जय मिळवलेला असतो, असा विजयी असतो, तो समर्थांचा आदर्श पुरुष आहे. आणि श्रीराम तसे होतेच. आता योग वासिष्ठाच्या द्वारा आपण जर बघितलं तर वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाला उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश केलेला आहे त्यामध्ये जर आपण श्रीरामाचं संपूर्ण चरित्र बघितलं तर त्याच्यामध्ये तो परमार्थ प्रियता त्याच्यामध्ये होती. म्हणजे त्याला ऋषीमुनींचा सहवास, देवांचा सहवास आवडत असे. परमार्थ प्रियता त्याला म्हटलं जातं. विवेक वैराग्य त्याच्याकडे होतच, कारण वशिष्ठांनी त्याला अंतस्त्यागी बहिर्भोगी हा उपदेश केलेला आहे. त्याच्यावरून त्याच्या विवेक आणि वैराग्याची कल्पना येते. जिथे विवेक आणि वैराग्याचा उदय होतो तिथे दैवी संपत्तीचा उत्कर्ष आपोआप होतो. दैवी संपत्ती गीतेमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे त्याचा हरी. आता रामायणात जर आपण बघितलं तर बंधुप्रेम आहे, निरपेक्षता आहे. निरपेक्ष म्हणजे ज्येष्ठांचा मान ठेवलेला आहे. तो एकवचनी आहे, एकपत्नी आहे. हे सगळे गुण जर आपण बघितलं तर सात्विक, प्रेमळ ह्याच्यामध्ये ते येतात. शांती, क्षमा, दयाशील यामध्येही श्रीरामचंद्राचे गुण आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे अमृतवचनी असंही त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे सद्विद्येचा पुरुष अमृतवचनी आहे असं समर्थांनी म्हटलंय. पण ते रामालाही लागू पडतं. अमृतवचन म्हणजे काय? तो प्रासादिक बोलतो. अत्यंत सुंदर, कायमस्वरूपी लक्षात राहील अशी वाक्य रामाच्या तोंडी असतात. आणि प्रासादिक वचनांनी मानवाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणतो, त्याला अमृतवचन असं म्हणतात. म्हणजे ही वचनं सांगितल्यानंतर सामान्य माणसाच्या चित्तामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो, त्याला आपण अमृत वचन असं म्हटलं जातं. म्हणजे ते त्याच्या मनामध्ये ठसतं आणि तो चांगल्या मार्गाला लागतो. श्रीरामानी असं अयोध्यापुरी संपूर्ण तशी पालटवून टाकली होती. आणि त्यामुळे इथे त्याने आणखीनही आपण 17वी ओवी जर बघितली तर आपल्या लक्षात येईल ही सुद्धा रामाचीच विशेषण आहे. सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी, सर्व काळ श्रीराम. बरं, आम्ही काय सत्यवचन एखाद वेळेसच बोलतो, सौख्याने प्रेमाने एखाद वेळेसच वागतो. इथं तसं नाहीये. सत्यवचनी, शुभवचनी, कोमळवचनी, एकवचनी. राम एकवचनी होता. प्राण जाय पर्वतांना न जाय, तसा पद्धतीने वचन न जाय. ते वचन म्हणजे प्रेमळ वचन जे त्याचं होतं ते एकवचनी. एकदा वचन दिलं की तो पूर्ण करणारच, अशी ही अर्थात रघुवंशाची परंपराच होती. तो सौख्य वचनी पण होता. भरताच्या बाबतीत त्यांनी दाखवलेली सौख्य किंवा सख्य भक्तीची जी गोष्ट आहे त्याला त्यांनी प्रेमाने परत पाठवलेलं आहे राज्य करण्याकरता. ही सख्य भक्ती आपल्याला तिथे, ते सौख्य आपल्याला तिथे लक्षात येतं. त्याची गळा भेट घेतलेली आहे शेवटी. ही गळा भेट म्हणजे ये हृदयचे ते हृदय त्यांनी केलेलं आहे, ही सुद्धा महत्वाची आहे. निश्चय वचनी त्यांनी संपूर्ण रामायणामध्ये जर आपण बघितलं तर ऋषी मुनींना वचन दिलंय, मी तुमच्या यज्ञाचं रक्षण करीन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ही सुद्धा खरं म्हणजे रामाची स्तुती त्यांनी केलेली आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे कुठे कमी नाही, कुठे जास्त नाही, मर्यादेत राहणारा, अंतस्त्यागी बहिर्भोगी असा
राम. म्हणजे वशिष्ठाने त्याला सांगितलं, अरे तू राजा आहेस, तुला सगळी राज्य कर्तव्य पार पाडायचीच आहेत, तो सगळा उपभोग तुला घ्यावाच लागेल लोकांसाठी, पण आतून मात्र त्यागी भावना ठेव, त्याच्या आसक्तीमध्ये गुंतू नको. बहिर्भोगी, आता आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो, छान मोठा फ्लॅट घेतलेला आहे, एका माझ्या मैत्रिणीने समजा असा मोठा फ्लॅट घेतलाय, मला तो खूप आवडला, आणि त्या फ्लॅटचं उदाहरण मी दिलं आणि इतका सुंदर फ्लॅट आहे, इतका सुंदर फ्लॅट आहे म्हणून मी तिथे गेले. पण तिथे जाऊन मी तिला म्हटलं, हा काय प्रवचन करते ना, त्यामुळे हा नश्वर आहे, केव्हा ना केव्हा तरी 1-25 वर्षांनी ही बिल्डिंग पडणारच आहे, मग कशाला तू इथे राहते, असं बोलून उपयोगाचं नाही. अरे वा, फार छान फ्लॅट आहे बरं, उत्तम फ्लॅट आहे, आणि इथे ह्या सोयी पण तिलाही छान वाटतं ना, तिने नवीन घेतलाय, त्याचा तिने उपभोग घ्यायला पाहिजे. मला तो मिळणार आहे की नाही हा प्रश्न इथे नाहीये, किंवा मी त्याच्या आसक्तीत गुंतायचं नाही की मी पण आता असाच घेईन. हे अंतस्त्यागी बहिर्भोगी. म्हणजे त्यामुळे आतून मलाही तेच हवंय ही भावना नाहीये, पण म्हणून दुसऱ्याला अगदी हे करून टाकायचं की हे सगळं नश्वर आहे वगैरे, ही सांगण्याची ही वेळ नाही, नाही का? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. बहिर्भोगी, वा खूप छान आहे, अमकाय तमकाय, की असं वाटावं की काय आता मी पण तसाच घेते, पण आतल्या बाजूनी तसं काही करायचं नाहीये हे लक्षात ठेवायचंय. हा फरक आहे. त्यामुळे ती गोष्ट महत्वाची आहे. आता इथे समर्थाने 4थ्या ओळीपासून 10व्या ओळीपर्यंत जर आपण बघितलं, तर सद्गुणांच्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर पाहता आपण 4 ते 10 ओव्या बघितल्या तर लक्षात येईल सर्व सद्गुण सांगितलेले आहेत. आता हे सद्गुण खरं म्हणजे सांगायचं तर ते सत्वगुणात पण सांगितलेले आहेत. पुन्हा इथे सांगण्याची काय गरज आहे? पण इथे सांगताना त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यांनी त्या जोड्या सांगितलेल्या आहेत. एका ह्याच्यामध्ये जोड्या सांगितलेल्या आहेत, आणि त्या जोड्या सांगताना म्हणजे 4 ते 10 ओव्यांपर्यंत ज्या जोड्या सांगितलेल्या आहेत, त्या दोन्ही तऱ्हेच्या जोड्या एकत्रित येणं अवघड असतं. एकाच माणसाच्या ठिकाणी या जोड्या येणं अवघड असतं. अपेक्षित फारसं नसतं म्हणण्यापेक्षा अपेक्षित असावं, पण तसं नसतं. म्हणजे अभावाने अशा जोड्या आढळतात, आणि त्या फक्त सत्पुरुषाच्या ठिकाणीच आढळतात. म्हणूनच अशा दोन्ही जोड्या ज्याला एकत्र सापडतात त्याला महानुभाव असं म्हणतात. महानुभाव म्हणजे पंथाचा वगैरे याच्याशी काही संबंध नाही. त्याला अनेक प्रकारचे अनुभव त्यांनी पचवलेले असतात, आचरणात आणलेले असतात, त्याच्यावर विचार केलेला असतो, म्हणून या दोन्ही जोड्या तो व्यवस्थितपणे हाताळू शकतो आपल्याच अंतरंगातून लोकांकरता. त्याला महानुभाव असं म्हटलं जातं. म्हणजे श्रुती, अध्ययन, तप, सदाचार या सगळ्या गुणांना तो धारण करतो, आणि धारण करून त्याप्रमाणे तो वागतो. हे नुसतं धारण करणं आणि त्याप्रमाणे वागणं याच्यात फरक आहे. त्याला महानुभाव असं म्हटलं जातं. आता या जोड्यांमधल्या, आता प्रत्येक ओवी न वाचून दाखवता जोड्या आपण फक्त बघत जाऊ त्यातल्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल इथे. आणि त्याची उदाहरणही मी देते थोडक्यामध्ये, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या जोड्या एकत्र येणं फार अवघड आहे. परमसबळ, ती एक ओवी फक्त वाचते, 5वी ओवी. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयसी श्रीराम. बघा, ह्या 2 जोड्या एकत्र येणं अवघड आहे. परमज्ञाता आणि भक्त, ज्ञानी भक्त, हा पण परमज्ञाता आणि भक्त, आपण त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतो. आता हा जो ज्ञानी भक्त आहे ना, मनाच्या श्लोकामध्ये त्याला समर्थ जाणता भक्त असं म्हणतात. ज्ञानी भक्त म्हणण्यापेक्षा जाणता हा समर्थांचा आवडता शब्द आहे. आणि ज्ञानी भक्त म्हटलं की थोडासा वृक्षपणा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्ञानी न म्हणता त्यांनी जाणता भक्त असं घेतलेलं आहे. भक्तीमध्ये प्रेमाचा ओलावा असतो, बुद्धीत तो ओलावा फारसा नसतो. तर्कशुद्ध बुद्धी, अगदी तुम्ही निश्चयात्मिका बुद्धी घेतली तरी सुद्धा, म्हणजे त्या बुद्धीमध्ये ओलावा नसतो. म्हणून ज्ञानी आणि भक्त म्हणजे तो ओलावा पण आहे भक्तीचा आणि ज्ञान पण आहे, असा दुर्मिळ योग आहे. पण त्याच्याबद्दल म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानदेवांचं आहे.
परमज्ञाता आणि भक्त. त्यामुळे ज्ञानदेव तसे होते. एक उदाहरण देऊन आपण पुढे जाऊ. महापंडिता आणि विरक्त. सगळं शास्त्रज्ञान उपलब्ध आहे, सगळं शास्त्रज्ञान वाचलेलं आहे, नाही ते अनुभवास आणलेलं आहे, आपण स्वतः आचरणात आणलेलं आहे, असा महापंडित आणि विरक्त विदुर. व्यासांचा पुत्र आहे तो, दासीपुत्र आहे पण व्यासांचा आहे, आणि त्यामुळे सगळं ज्ञान त्याच्याकडे प्रवाहित झालेलं आहे. पण महापंडित आणि विरक्त, तो कशातही आपल्याला महाभारतात आत शिरलेला दिसत नाही, तो विरक्त आहे. महातपस्वी आणि शांत, अतिशयसी, असं त्यांनी म्हटलंय. आता इथे हा सगळा जो आहे ना, जाणता जो आहे, म्हणजे ज्ञानी जो आहे, ज्ञानी आणि भक्त जो आहे ना, तो परमेश्वराचा आविष्कारच आपल्याला वाटतो. ज्ञानदेव आपल्याला तसेच वाटतात आणि आहेतच. भगवान श्रीकृष्णाचाच जन्म आहे असं म्हटलं जातं. आणि ते अनेकी सदा एक देवास पाहे, ते सर्वत्र भगवंतच पाहतात. विश्व होऊन विचारे विश्वा माझी, अशा पद्धतीने ते वागत असतात. आणि महापंडित आणि विरक्त मध्ये महापंडित जे असतात ते ज्ञानाचे आगर आहे. सगळे शास्त्र वगैरे, सगळं पुराण, सगळं त्यांनी बघितलेलं आहे. वेद, उपनिषद, धर्मग्रंथ सर्वाची पारायण केलेली आहेत. वादविवाद करणारे पंडित पण आपल्याला माहिती आहेत. पूर्वीच्या काळी असे वादविवाद करणारे अनेक पंडित होते. आणि त्या पण म्हणजे एक उदाहरण द्यायचं, पण काय असतं, आणि भक्त नाही ना. महापंडित बरेच भेटतात पण महापंडित आणि भक्त कमी असतात. ही जोडी अवघड आहे असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे पंडित भरपूर आहेत. आपल्याला तर वामन पंडित सुद्धा माहिती आहेत. वामन पंडित ज्यांनी आपण हा शुकासारखे श्लोक म्हणतो तो म्हटलेला आहे, तो लिहिलेला आहे. पण हे सगळं नंतरच आहे. आधी ते इतके पंडित होते आणि सर्व शास्त्र ग्रंथाचं त्यांनी अध्ययन केलेलं होतं, सगळं पाठ होतं. एक जाता जाता छोटीशी त्यांची गोष्ट सांगते, मोठ्या गोष्टी अवॉइड करते. पण ही गोष्ट सांगते की त्यांना ते मानपत्र घेऊन जायचं, ती जमवायची, आणि माझ्याकडे एवढी मानपत्र आहेत, मी एवढा पंडित आहे. भयंकर गर्व होता, भयंकर गर्व होता. आणि ते तर म्हणजे हातात मशाल, म्हणजे ही माझ्या ज्ञानाची मशाल आहे, आणि कमरेला छोटी सुई घेऊन फिरत असत. माझा जर म्हणजे वादविवादामध्ये पराजय झाला तर मी माझी जीभ कापून टाकीन, ही त्यांची प्रतिज्ञा होती. काय उपयोग त्या ज्ञानाचा, नाही का? म्हणजे चांगलं आहे, ज्ञान आहे, महापंडित आहेत, उत्तम आहेत, हे सगळं मान्य आहे. ते एकदा जाता जाता ह्या गावाहून त्या गावाहूनला जाता जाता मध्ये विश्रांतीसाठी एका वनामध्ये थांबलेले असतात. त्या काळामध्ये पायी प्रवास असेल. इथे ते जरा वामकुक्षी वगैरे घ्यायची म्हणून भोजन वगैरे करतात आणि वामकुक्षी घेत असतात. त्यांना थोडीशी आपण असं धरूया की पक्ष्यांची भाषा माहिती होती. आणि कदाचित ही कथा आहे, दंतकथा आहे, काय असेल ते, पण त्यातला मतितार्थ महत्वाचा आहे. ते जेव्हा खाली एका वृक्षाच्या खाली बसलेले होते त्यावेळेला वरती एक पक्षी बसलेला होता. तो ते बघत होता, त्यांचं सगळे हालचाल बघत होता, किती पंडित आहे वगैरे त्याचा विचार करत होता. आणि नंतर एक बाहेरनं पक्षी उडत उडत येतो आणि दुसऱ्या फांदीवर बसतो. त्यावेळेला तो म्हणतो, अरे अरे अरे, तिकडे नको बसू, तिकडे नको बसू, तू दुसऱ्या फांदीवर बस. का रे म्हणे, तुझ्या वरच्या फांदीवर बसलो म्हणून तुला राग आला का? नाही नाही म्हणे, ती फांदी वामन पंडितांसाठी ठेवलेली आहे. मी जसा ब्रह्मराक्षस झालो, महापंडित आणि विद्वान, पण अहंकाराच्या गर्वामुळे मी जसा ब्रह्मराक्षस झालो, त्याप्रमाणे ते पण उद्या ब्रह्मराक्षस बनून आले की त्यांना ही वरची फांदी ठेवलेली आहे. तुला बसायचं असेल तर माझ्या फांदीच्या जवळच्या फांदीवर बस, नाही तर खालच्या फांदीवर बस, तिथे आपलं स्थान नाहीये. हे ऐकल्यावरती त्यांना असं वाटतं, अरे म्हणजे मी ब्रह्मराक्षस होणार आहे पुढे, हे यांनी भाकीत केलंय, म्हणजे नक्की काय आहे? त्यावेळेला ते समर्थांकडे गेलेले आहेत, की मला वाटतं आधी पण समर्थांकडे गेलेत. आपण गोष्ट थोडक्यात आवरूया. ते समर्थांकडे गेले आणि म्हणले, हे असं कसं काय, मी हे असं. अरे म्हणे, हा गर्व आहे ना तुझ्यामध्ये की मी जीभ कापून टाकेन. कशासाठी जीभ कापायची? अरे तू ती सगळी पंडिती, तुझी जी विद्वत्ता आहे ती भगवंताकडे वळव ना, लोकांसाठी वापर. हे मानपत्र आणि हे सगळं नश्वर आहे, त्याचा काही उपयोग नाहीये पुढे. त्यापेक्षा ते सगळं आत्मसात कर, ते आचरणात आण. फक्त पांडित्य बोलण्यात काही महत्व नाही, त्याने परमार्थ दर्शन होत नाही. त्यामुळे ते तू करू नकोस, तू त्याच्या अनुभवापर्यंत जायला शिक, तुला ते सहज शक्य आहे.
असं त्यांनी सांगितलं आणि तो उपदेश त्यांनी केलेला आहे. अनेक वर्ष त्यांना तपश्चर्या करायला सांगून नंतर गुरुमंत्र दिलेला आहे. म्हणजे तेवढा काळ त्याच्यासाठी जावा लागतो. अशा तऱ्हेने हे महापंडित आणि म्हणजे परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त असणारे लोक फार कमी आहेत. जसं विदुराचं उदाहरण मी दिलं, त्याचप्रमाणे महातपस्वी आणि एकच ओवी आपण जरा डिटेलमध्ये घेऊ, पुढचे विचार तुम्ही करायचे. महातपस्वी आणि शांत. आता तापसी, तपश्चर्या करणारा तो तापसी, बरोबर. तर आता तपश्चर्या म्हणजे आमच्यासारख्यांचं काय आहे, आम्ही सदैव प्रपंचात राहणारे लोक जे आहेत ते सर्वसाधारणपणे कामाग्नी, क्रोधाग्नी याच्यामध्येच डुबलेलो असतो. आमच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह सगळं भरलेलं आहे, खचाखच भरलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यातच आसक्तीमध्ये राहतो. पण हे जे महातपस्वी जे आहेत, ते तापसी लोक जे आहेत, ते ज्ञानाग्नीनी, योगाग्नीनी या सर्व गोष्टी नष्ट करून टाकतात. ते त्यांचं तपस सामर्थ्य आहे. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली असते, तप केलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये खरं म्हणजे क्षमाशीलता किंवा हे जे तप करतात त्याच्यामध्ये पुन्हा 3 तप आपल्याला माहिती आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. कारण ते शरीर सगळं देवकार्यासाठी वापरतात. अंतःकरण इतकं त्यांचं शुद्ध झालेलं असतं, ते वाचेने कोणालाही दुखवत नाहीत. आणि मानसिक तप सुद्धा म्हणजे निंदा वगैरे कोणाची ते करतही नाहीत. अशा पद्धतीने ते राहत असतात. त्यामुळे ही तिन्ही तप त्यांनी केलेली असते. शम, दम, तितिक्षा, वैराग्य हे सर्व त्या तापसी लोकांमध्ये आलेलं असतं. पण महातापसी आणि शांत दुर्वासांसारखे बघितले तर क्रोधाने क्रोधायमान होऊन शाप देऊन ते मोकळे पण व्हायचे. म्हणजे शाप देणं हा पण एक क्रोधाचाच भाग आहे ना. पण महातपस्वी आणि शांत असणारे लोक खूप कमी आहेत. इथे वशिष्ठ ऋषी, आत्ताच योग वासिष्ठ म्हटलं म्हणून वशिष्ठ ऋषी आहेत, हे महातपस्वी होते आणि तेवढे शांत पण होते. महातपस्वी आणि शांत, कारण ते ब्रह्मर्षी म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. आणि ज्यांनी या श्रीरामाला एवढा मोठा उपदेश केलाय ते स्वतः आचरण करत होते. म्हणजे महातपस्वी आणि शांत म्हणून वशिष्ठ ऋषींचं उदाहरण आपल्याला देता येतं. विश्वामित्रांनी त्यांच्या बरोबर करण्याची म्हणजे चढाओढ ब्रह्मर्षी पद मिळवण्यासाठी बरीच तपश्चर्या केली. पण आपल्याला माहिती आहे की 3 वेळा तप केलं त्यांनी. की पहिल्या वेळेला ते कामामुळे गेले मेनकेच्या सान्निध्यामध्ये. पुन्हा ते 25 वर्ष तपश्चर्याला बसले. मग त्यांना क्रोध आला रंभेवरती की मी काय तुला एवढा बळी पडणार नाहीये, मला माहितीये. पण तो क्रोध आला ना, त्यामुळे तिथेही त्यांची तपश्चर्या भंग झाली आणि पुन्हा त्यांनी 25 वर्ष केली आणि नंतर ते ब्रह्मर्षी झालेले. त्याला पण काय आहे, आमच्या बाबतीत थोडंसं मी नेहमी हे वाक्य म्हणते की विश्वामित्र म्हटलं की आम्हाला अशी हात केलेली ती मेनकाच आठवते. दुसरं काही आठवतच नाही. हा मानवी धर्म आहे की मानवी स्वभाव आहे म्हणा. कारण तेच आठवतं. आपल्याला दुसऱ्यांचे सद्गुण आठवत नाहीत. दुर्गुण पटकन आठवतात. तसातला हा प्रकार आहे. मग सद्गुणांकडे लक्ष द्या ना, दुर्गुण सोडून द्या ना. हे सोडून देणं जमलं पाहिजे. हे सोडून देणं म्हणजे पण विरक्तीच आहे. त्यामुळे हे सोडून देणं महत्वाचं आहे. हे जे विश्वामित्र ऋषी होते, यांनी, आम्ही असं नाही म्हणत की विश्वामित्र ऋषी का, हा गायत्री मंत्र केलेले. गायत्री मंत्राचे ते कवी आहेत. त्यामुळे ते द्रष्टा कवी आहेत. आणि विश्वामित्र हे गायत्री मंत्र आहे. तसंच बुधकौशिक ऋषी, रामरक्षा स्तोत्र आपण जर बघितलं तेही विश्वामित्रच आहेत. कुशिकाचे नातू म्हणून कौशिक, ते सुद्धा विश्वामित्रच आहे. मग हे नाही आमच्या लक्षात राहत, आमच्या लक्षात मेनका राहते. असं तो भाग सोडून द्या. पण वशिष्ठ ऋषींच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते एवढे सुसंस्कृत होते, एवढे चांगले होते, एवढे विवेकी होते, एवढं लोकांना ज्ञान देणारे होते की त्यांच्याकडे शासनाची गरजच राहिली नाही. रामराज्यामध्ये शासन करण्याची गरजच लोकांना राहत नव्हती. कारण इतकं वशिष्ठ ऋषींनी त्या लोकांना तयार केलं होतं. असे ते ब्रह्मर्षी होते आणि शांत होते. हे त्यांचं उदाहरण देता येतं. म्हणजे इक्ष्वाकू वंशामध्ये जर आपण बघितलं तर बाहेरून कोणी जर स्वारी केली तर इक्ष्वाकू वंशातल्या राजांना बोलवत असत की तुम्ही आमच्या बरोबर लढायला या. एवढं त्यांचं सैन्य प्रबळ होतं. पण तरी सुद्धा त्यांच्या इथे शासनाची गरज राहिलेली नव्हती. इतकं ज्ञान त्या लोकांना वशिष्ठ ऋषींनी दिलेलं होतं असं म्हटलं जातं. असो, पण इथे बलवान आणि सौम्य, शूर आणि विवेकी, आता पुढचे आपण फक्त ओव्या न घेता त्यातल्या जोड्या बघूया.
बलवान आणि सौम्य, शूर आणि विवेकी जर आपण बघितलं तर शिवाजी राजाचं उदाहरण नाही. शिवाजी राजा हा अत्यंत विवेकी होता आणि शूर पण होता. तसंच त्यांनी श्रीमंत आणि उदार, श्रेष्ठ आणि नम्र अशा पद्धतीने वेगवेगळ्या जोड्या दिलेल्या आहेत. धूर्त आणि तार्किक. बघा ह्याच्यात पण आपल्याला वाटतं आता सत्वगुणाचा माणूस, सद्विद्येचा माणूस, त्याच्यात धूर्तपणा कशाला हवाय? आपण तो कोल्ह्याचा धूर्तपणा इथे धरायचा नाहीये बरं का. धूर्त म्हणजे धैर्याने वागणारा, दूरचा विचार करून वागणारा, धैर्याने वागणारा, असा नीती मर्यादेमध्ये राहून वागणारा, धूर्त आणि तार्किक, कोणाचा आदर करायचा, कोणाचा नाही करायचा, या सगळ्याचा, कोणाचा किती मान ठेवायचा, किती नाही ठेवायचा, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणारा धूर्त आणि तार्किक, तर्क करणारा. इथे एक गोष्ट सांगते मुद्दामून की नक्की काय. तर इथे संत चरित्रकार दासगणू महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दासगणू ज्यांनी गजानन विजय वगैरे ग्रंथ लिहिलेले आहेत ते दासगणू महाराज, ते नेहमी धर्म म्हणजे धर्माचं काय म्हणजे प्रचार प्रसार करायसाठी तयार असत, प्रवचन करत असत. आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपल्या सहाय्याला अशी चांगली चांगली तरुण मुलं आली पाहिजेत, कारण शेवटी तरुणांनी हे कार्य पुढे न्यायचंय. त्यामुळे ही तरुण मुलं आपल्यामध्ये आली पाहिजेत असं त्यांनी त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी सांगितलं मला खरं तरुण मुलांची गरज आहे हा धर्म प्रसार करण्यासाठी, किंवा हे प्रवचन कीर्तनामध्ये त्यांना पुढे तयार करून लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी मला त्याची गरज आहे. तर आपली कोणी मुलं मला देत असाल तर जरूर द्या, असं त्यांनी एकदा आवाहन केलं. आणि दुसऱ्या दिवशी एक वयस्कर बाई होत्या, त्या म्हणल्या माझा मुलगा मी तुम्हाला द्यायला आणलेला आहे. तो मुलगा आपला तिथे कोपऱ्यात शांतपणे बसून होता. ते म्हणले अरे वा, हा मुलगा आणलाय का तुम्ही माझ्यासाठी? तो आपला हसला, बाकी काही नाही. आणि मग ते म्हणले बरं बाई, तुम्ही आता एवढा माझ्यासाठी मुलगा आणलाय कार्य करण्यासाठी, मला खूप बरं वाटलं. पण सांगा बरं, तुम्हाला आणखीन मुलं बाळ आहेत ना? म्हणजे तुम्हाला पण मुलगा पाहिजे ना तुमचं म्हातारपणी संरक्षण करायला, रक्षण करायला, पालन पोषण करायला. हो हो आहे ना म्हणले, काहीच प्रश्न नाही. मला 4 मुलं आहेत अहो. त्यातला एक मुलगा तुम्हाला दिले. आणि हो का? काय करतात मोठी मुलं? तर म्हणे मोठा मुलगा आहे तो सगळ्यात मोठा आहे तो डॉक्टर आहे आणि त्याची बायको प्रोफेसर आहे, त्यामुळे ते दोघं नोकरी करतात. दुसरा मुलगा आहे तो वकील आहे, त्याची बायको शाळेमध्ये नोकरी करते, त्यामुळे तेही दोघं म्हणजे एकदम बिझी आहेत. आणि तिसरा मुलगा आहे तो सुद्धा म्हणे असा शिकलेला आहे आणि त्याचीही बायको नोकरी करते. आता ही तीनही मुलं मला सांभाळायला अगदी समर्थ आहेत. हा चौथा आहे ना, त्याला फारसं काही कळत नाही हो आणि त्याला काही येतही नाही आणि समजतही नाही. मग म्हटले जाऊ दे, तुम्हाला काही उपयोगी आला तर तुम्हाला देऊन टाकावा. यावरती ते म्हणले अरे मला मुलं कशासाठी हवी आहेत? मी काही पांजरपोळ उघडलेला नाहीये की कोणाला येऊन सांभाळायला. मला मुलं धर्मकार्यासाठी हवेत, ती चांगलीच पाहिजेत. आपण जर बघितलं विवेकानंदांच्या मठामधनं जर आपण बघितलं तर जे तिथे साधू म्हणून तयार होतात तिथले महंत म्हणा, साधू म्हणा, ते सगळेजण किमान ग्रॅज्युएट असावेत अशी अट आहे. कोणी आलं आपलं 2 वेळा जेवण मिळते, रामनाम घेतलं आणि तिथे बसलं मठामध्ये, अशी मुलं मला नको आहेत. धूर्त आणि ते जे आहे ना आता धूर्त आणि तार्किक, हे दासगणूंच्या बाबतीमध्ये हा धूर्तपणा, चाणाक्षपणा त्यांच्याकडे होता, तो असावा लागतो आणि तो नुसता असून चालत नाही. तो विशेषतः सद्गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे पण असावा लागतो. अशा पद्धतीने त्यांनी हे 2 जोड्या ज्या प्रत्येक घातलेल्या आहेत त्या आहेत. राजा आणि धार्मिक, जनक राजाचं उदाहरण आपल्याला माहितीये. राजा आणि धार्मिक, विदेही जनक राजा प्रसिद्ध आहे, ज्यांनी शुकदेवांना उपदेश केलेला आहे. आता सत्ताधारी पण आहे आणि धर्माला अनुसरून वागणारा पण आहे, असा राजा आणि धार्मिक तो जनक राजा आहे. धन्वंतरी आणि परोपकारी, धन्वंतरी आणि परोपकारी जे म्हटलेलं आहे, सुषेण वैद्य आपल्याला माहिती असेल. रामायणामध्ये ही कथा आलेली आहे. सुषेण वैद्य म्हणजे नुसतं जाता जाता सांगते की लक्ष्मण ज्या वेळेला मूर्छित पडलेला आहे त्यावेळेला हा सुषेण वैद्य तिथे आलेला आहे. सुषेण वैद्य हा लंकेचा वैद्य आहे, रावणाच्याकडचा वैद्य आहे. तो जर म्हणू शकतो ना, मी कशाला तिथे येऊ, हा तर माझा शत्रू आहे, माझ्या राजाचा म्हणजे रावणाचा हा शत्रू आहे,
आणि हा शत्रू माझ्याच राजाला मारायला निघालाय, त्याला मी कशाला जिवंत करू? पण तो तसा नव्हता. वैद्य जो आहे, तो फक्त लोकांना सेवा देण्याकरता, औषधोपचार करण्याकरता, त्यांचा जीव वाचवण्याकरता ही त्याची सुरुवातीला हल्ली सुद्धा डॉक्टर ज्या वेळेला होतो, त्यावेळेला तो प्रतिज्ञा घेतो ना, की मी असं-असं सगळ्या गोष्टीला बांधील आहे. ती त्यांनी आपल्या ह्याच्यात म्हणून धन्वंतरी आणि परोपकारी. तो म्हणला तो एक माणूस आहे, तो एक मानव आहे. मानव असू दे, जनावर असू दे, कोणी असू दे, त्याचा जीव वाचवण्यासाठी कार्य करणं माझं कार्य आहे. आणि ती संजीवनी बुटी तिथनं घेऊन या, हे सुषेण वैद्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वैद्य आणि परोपकारी म्हणून त्याचं उदाहरण आपल्याला देता येते. आणि अशा तऱ्हेने ह्या सगळ्या तारुण्य आणि नेमक हे पण पहा. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात, वैराग्य ते उत्तम धारण करावे. माझी अगदी दासबोधातली सगळ्यात आवडती ओवी आहे, असं मी वारंवार म्हणते. येईल ती ओवी, त्यावेळेला आपण त्याचा विचार करू. पण वैराग्य आणि ते सुंदर धारण करावे. का? तर तारुण्यामध्ये वैराग्य असणं महत्वाचं आहे. तारुण्य आणि नेमक, नेमकंच काय काय करायचं ते तारुण्यातच कळलं पाहिजे. म्हातारपणी आम्हाला जमतच नाही हो. किती शरीर व्याधी होतात. आत्ता बसलं प्रवचनाला तर वाटतंय 2 मिनिटं ऑफ करावं. का? नाही का? म्हणजे हे तारुण्यातच करायला पाहिजे खरं म्हणजे. म्हणजे ह्याच्यासाठी विवेकानंदांचं उदाहरण आहे. मुक्ताबाई, किती मुक्ताबाई म्हणजे तर ज्ञानशलाका होती. तारुण्य आणि नेमक, नेमकंच बोलत असे ती. कसं नेमकं? हे कच्चं मडकं आहे हो. एका शब्दात तिने सांगून टाकलं. जे 1400 वर्ष योगी होते, ज्यांनी एवढं पूर्ण आपल्या हातामध्ये सत्तेचं साम्राज्य म्हणजे पंचभूतांवरती ज्यांचा विजय होता, अशा चांगदेवांना त्यांनी उपदेश केले. म्हणजे तारुण्य आणि नेमक हे उदाहरण आहे. अशा तऱ्हेचे त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं करताना तारुण्यात युक्ताहार विहारस्य, याच्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मनावर इंद्रियांवर ताबा मिळवणं. म्हणजे सर्व गोष्टी करता येणं शक्य असून सुद्धा मनावर ताबा मिळवणं, इंद्रियांवर ताबा मिळवणं हे सोपं काम नाही. म्हणून तारुण्य आणि नेमक, कार्यकर्ता आणि निराभिमानी. आजकाल हे सुद्धा आवश्यक आहे वर्तमान काळामध्ये, कार्यकर्ता आणि निराभिमानी. कारण समर्थांना लोकसंघटन करायचं होतं, त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची आवश्यकता होती. आता इथं बघा, कार्यकर्ता आणि निराभिमानी म्हणजे कार्य करणारा पाहिजे ना तो. ते दासगणूंनी तेच सांगितलं, हा मुलगा माझ्यासाठी काय उपयोगाचा, धूर्त आणि तार्किक, पण स्पष्टपणे सांगून मोकळे झाले. पण तसंच कार्यकर्ता आणि निराभिमानी म्हणजे कार्य करणारा पाहिजे. आणि त्या कार्य करताना निराभिमानी, मी हे केलं, मी केलं, आता मला कोणती पोस्ट देतायत तिथे संघटनेमध्ये, याची अपेक्षा नाही. समर्थांचे महंत तसे होते. आता हा कार्यकर्ता म्हटल्यानंतर काहीतरी कार्य करणारा असा. नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो, तुझा दास मी आज जन्मासा आलो, असं समर्थ म्हणतात. नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो. केवढं कार्य आहे समर्थांचं, पण निराभिमानी अशा पद्धतीने कार्य करणारे ते आहेत. आणि त्यामुळे कार्यकर्ता हा चांगल्या अर्थाने कार्य करणारा म्हणून त्या काळात वापरलं जात होतं. आता म्हणजे काय बी करतात ते कार्यकर्ते, अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे तसं काही आवश्यक नाही. ते कार्यकर्ते नव्हे, ते सत्ता पिपासू लोक असतात. किंवा आपलं मान मरात पैसा अडका कमवण्याच्या दृष्टिकोनातनं झालेले कार्यकर्ते अपेक्षित नाहीत. इथे कार्यकर्ता म्हणजे कार्य करणारा आणि तन मन धन सर्वांनी झिजणारा निर्लोभी व्यक्ती, ज्याला अहंकार नाही, ताठा नाही, गर्व नाही. अहो, साधं झाडू हातात घ्यायची आणि स्वच्छता अभियान चालू करायचं. ते फोटो फ्रेम म्हणजे ते टीव्ही वाले वगैरे लोक बिक येऊन गेले, एकदा त्या फ्रेम मध्ये आलं की तो झाडू तिथेच टाकून बाहेर चालला आणि तिथे जाऊन पुन्हा पानाची पीक टाकून देणार. म्हणजे ते स्वच्छता कार्यकर्ते कसे म्हणायचे त्यांना? त्यामुळे हे फक्त फ्रेम मध्ये येण्यासाठी असणारे ते कार्यकर्ते नव्हेत, पण हे स्वच्छता अभिमान मनापासून चालवणारे, निस्वार्थ बुद्धीने करणारे गाडगे महाराज बघा ना, ते आदर्श आहेत ह्याच्यासाठी. पण त्यांचं नाव घ्यायचं, त्यांच्या नावाने व्याख्यानं द्यायची आणि मात्र आपण वेगळंच करायचं, तर ते स्वच्छता अभियान होऊ शकत नाही. म्हणजे चतुरही पाहिजे, नीतिमत्तेने वागणारा पाहिजे, मर्यादेत वागणारा पाहिजे, असे सगळे गुण त्यांनी ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. आणि हे सगळे गुण जर आपण बघितलं तर ते सद्विद्येमध्ये आलेले आहेत.
सत्वगुणच आलेले आहेत, पण सद्विद्येमध्ये आलेले तेही का ते आपण बघणार आहोत. कारण समर्थ म्हणजे सगळ्या कर्मांचा संबंध भक्तीशी जोडतात. भक्ती आणि कर्म यांच्या संयोगाला जर ज्ञानाचं कोंदण असेल, भक्ती आणि कर्म याला जर ज्ञानाचं कोंदण असेल तर तो पुरुषोत्तम ठरतो. तो आदर्श पुरुष समर्थांचा आहे. त्यामुळे इथे भक्ती पण पाहिजे, कर्म पण पाहिजे आणि त्याला ज्ञानाचं पाठबळ पण पाहिजे. त्यामुळे तो हिरा चमकून निघतो. अंगठीमध्ये बघा, अंगठीच्या मागच्या बाजूला ज्या खडा बसवलेला असतो ना, जिथे असा खडा, तर तो खडा बसवलेल्याच्या मागच्या बाजूला एक असं सिल्वरचा किंवा कसला तरी थर देतात की तो प्रकाशमान जास्त होतो. हे अशा पद्धतीचं ते ज्ञानाचं कोंदण त्याच्या मागे असावं लागतं. त्याला पुरुषोत्तम किंवा आदर्श पुरुष समर्थांनी म्हटलंय. आणि ह्यातलेच आपण 26 ते 29 ओव्या बघितल्या तर शिवाजी महाराजांचं पूर्ण वर्णन आहे. पहिलं रामचंद्राचं आहे. खरं तर त्यातलं बरचसं समर्थांनी आत्मसात केल्यामुळे समर्थांचं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. काही ओव्या जर बघितल्या तर ह्या दोन गोष्टी एकत्र येणाऱ्या. आणि 26 ते 29 हे छत्रपती शिवरायाचं वर्णन आहे. उत्तम पुरुष अशा दृष्टीने, पुढे उत्तम पुरुष समास येणारच आहे, पण तो वेगळ्या दृष्टिकोनातनं लिहिलाय, राजकारणाच्या दृष्टिकोनातनं लिहिलाय. पण हा जो आहे, हा जो इथे वर्णन केलेलं आहे ते सद्विद्या आणि सद्गुण किंवा सत्वगुण ज्याला म्हटलं जातं, याचं कॉम्बिनेशन जे शिवाजी महाराजांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं. ते म्हणताना 26, 27, 29 अशा ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये बघा, मी नुसत्या वाचून दाखवते. भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत, इथे रूप म्हणजे बाह्य रूप नाही बरं का, त्याचा उलगडा पुढे केलेला आहे. भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती श्रीराम. सुकृती लागते याच्यासाठी, पूर्व सुकृत ज्याला म्हटलं जातं. आधीची कर्म ही पुढच्या जन्माचं बीजारोपण करतात. ती सत्कर्म असतील तर सद्गुण येतील, दुष्कर्म असतील तर तमोगुणात जातील. अशा पद्धतीने युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी श्रीराम. ही सगळी जी लक्षणं आहेत ना, ही शिवाजी महाराजांची लक्षणं त्यांनी सांगितलीत. आपण इतिहास त्यांचा वाचला की ही लक्षणं कुठे कुठे आहेत हे आपल्या लक्षात येतं. अशी अनेक लक्षणं सांगून झाल्यावर समर्थांनी, मी मुद्दामून मगाशी थांबले होते जिथे त्या शब्दाजवळ, त्या शब्दाचा इथे त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. तो एक विचार त्यांनी मांडलेला आहे, तो प्रापंचिकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि तो आहे 31व्या ओळीमध्ये, रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणासी न चले उपाये काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची श्रीराम. आता बघा, जो कोणी काही प्रयत्न करेल तर तो ते उत्तम गुण आपल्यामध्ये निश्चित प्रयत्नाने बाणवू शकतो, अशी समर्थांनी इथे ग्वाही दिले. हा त्यांचा प्रयत्नवाद सुद्धा आहे. म्हणजे कसं आहे, हे रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, कारण सुरेखपण आहे किंवा सौंदर्य आहे, गोर काळ नक्त नाक सरळ उंच बुटका, हे सगळे जे आहेत ना, हे सहज गुण आहे. म्हणजे ते आपल्याला आपोआप आपल्या जन्मतःच मिळालेले जे आहेत त्याच्यात बदल करण्याचं काहीही कारण नाही. कारण ते बदल होऊ शकत नाही असं त्यावेळेला समर्थ म्हणाले होते. आता प्लास्टिक सर्जरी आहे पण ती करण्याची काही आवश्यकता नाहीये, हेही समर्थ नंतर आपल्याला सांगतायत. ते असं अध्यारूप धरूया, कारण आता प्लास्टिक सर्जरीने बाह्य रूप पण आपलं बदलता येतं, पण ते आवश्यक नाहीये. सुरेखपणा, सौंदर्य हे जे सगळे सहज गुण आपल्याला प्राप्त झाले, जन्मतः प्राप्त झालेत, ते बदलण्याची आवश्यकता नाही. ते आपल्याला बदलताच येत नाही. हे बाह्य सौंदर्य आहे, पण अंतरंगाचं सौंदर्य हे खरं सौंदर्य आहे आणि ते आपल्याला आपल्या प्रयत्नांनी बदलता येतं. हे जे सौंदर्य आहे ते खरं सौंदर्य वाढवतं. खूप सुंदर व्यक्ती आहे, अत्यंत सुंदर आहे, पण अत्यंत क्रोधी आहे, त्याला अभिमान आहे, काय उपयोग त्या व्यक्तीचा?
नाही का? तो सगळ्यांना तुच्छ समजायला सुरुवात करतो. त्याच्या जवळच कुणी जाणार नाही. सुंदर असून काय उपयोग आहे? पण जो अंतःकरणाने उत्तम आहे, तो कसाही असू दे, त्याच्या जवळ माणसं चिकटली जातात. कारण ते अंतरंगातले जे गुण आहेत, ते चांगले असतात. एखादी स्त्री जमिनीवर झोपलेली आहे, अत्यंत सुंदर आहे, काय तेजस्वी तेजस्वी नाहीये, अत्यंत सुंदर आहे. रूप रंगानी जे सहज गुण तिच्याकडे आलेले आहेत, त्याने तो कमनीय बांधा आहे, सगळं छान आहे. पण ते जर प्रेत असेल, तर त्याचा काय उपयोग? म्हणजे या बाह्य गुणाला काहीही महत्व नाहीये. आणि हे जे आतमधले गुण, जे प्रयत्नपूर्वक अंतरंग सौंदर्य वाढवणारे जे गुण आहेत, ते अंतरंग सौंदर्य वाढवणारे गुण जर आपल्यात असतील, तर प्रपंच आणि परमार्थ उत्तम रीतीने साध्य करता येतो. आणि प्रपंच आणि परमार्थ योग्य रीतीने साध्य करणारा समर्थांचा आदर्श पुरुष आहे. श्रीरामानेही प्रपंच केला होता, स्वतःचा पण आणि लोकांचा पण. संत लोकांचा प्रपंच करतच असतात, त्यामुळे तेही प्रापंचिकच आहेत. संत मी म्हणते, ऋषी मुनींमधले ऋषी हे सुद्धा प्रपंच करतच असतात. म्हणजे अशा तऱ्हेने प्रपंच हा सुद्धा व्यवस्थितपणे करता आला पाहिजे. जो प्रपंच करेल नाही का, तो परमार्थ साधेल नाही का? ज्याला परपंच साधतो तोच परमार्थ करू शकतो, असंही पुढे त्यांनी म्हटलंय. त्यामागचाही अर्थ खूप वेगळा आहे. आपल्याला वाटतं आपण प्रपंच व्यवस्थित करतो, आपल्याला परमार्थ साधला, असं नाहीये ते. पण ते त्या वेळेला बघूया. हे क्रिया पालटे तात्काळ याचे उत्तम गुणाचं अधिष्ठान ठेवणं, ही क्रिया पालटे तात्काळ हे म्हणजे दासबोध ग्रंथाची महत्वाची ओळी आहे. क्रिया पालटे तात्काळ हे सद्गुण आपल्यामध्ये बाणवले की आपोआपच आपली क्रिया पालटत जाते. त्याच्यासाठी कोणत्याही देवाची आवश्यकता नाही, असंही समर्थांनी सांगितलंय. काही वेळेला त्यांची मतं त्या ठिकाणी योग्य आहे. आता मी हे वाक्य जर इथे आता सांगितलं, तुम्हाला देवाची आवश्यकता नाही, आत्ता तर सांगितलं तुम्ही की देवाचं स्मरण करा, देवाचं नाम, पुढे तर भक्तीचे 9 समास आहेत. मग हे सगळं सांगणार आहे, त्यामुळे आत्ता हे वाक्य उपयोगाचं नाही. पण जेव्हा हे हळूहळू आपण पुढपर्यंत जातो, तेव्हा हे वाक्य पटतं की हे आतलेच गुण आणि आतलाच अंतरात्मा आम्हाला क्रिया पालटायला मदत करतो. हा व्यवस्थितपणा, चिकाटी, नियमितपणा, आचार शुद्धता, विचार शुद्धता, अशा ह्या सगळ्या जोड्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या सत्वगुणाच्या जोड्या. पण सत्वगुणाच्या असल्या तरी त्याला सद्विद्येची जोड लागते. म्हणून इथे सद्विद्या समास असं त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. ह्या विरुद्ध अर्थाच्या ज्या जोड्या आहेत, त्या जिथे एकत्र येतात तिथे सद्विद्या निर्माण होते, असं त्यांनी सांगितलंय. नुसता सत्वगुण असून उपयोग नाही, त्याच्या जोडीला हे दोन्हीचं एकत्रीकरण असेल तर सद्विद्या निर्माण होते. आपल्याकडे अविद्या, कुविद्या हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्याबरोबर सद्विद्या घेतली. म्हणजे किती बारीक फरक त्यांनी केलेला आहे. उत्तम गुणाचं आदर करणारं असं हे कॉम्बिनेशन आहे. पण ते वेगळं कॉम्बिनेशन आहे. त्या जोड्या ज्या आपण मुद्दामून पाहिल्या, हे ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन एकत्र मिळतं, तो समर्थांचा आदर्श पुरुष आहे. आता सत्वगुणामध्ये काय आहे? आता मी का म्हणते सत्वगुण चांगला आहे, पुढच्या वेळा हा प्रश्न येईल नाही तर, की सत्वगुण तर तुम्ही चांगला म्हणला, तर सद्विद्या कशाला पाहिजे? या दोन्ही गोष्टी एकत्र असणं गरजेचं आहे. कारण सत्वगुणी माणसामध्ये तारक आणि मारक दोन्ही गुणांचा आविष्कार असतो. तारक आणि मारक दोन्ही गुणांचा आविष्कार असतो. व्यवहारात आपल्याला ते जाणवत नाही. पूजा अर्चा करतोय, सत्वगुणी काम करतोय, पोथी प्रवचन करतोय, काय देवाचं सारखं नाव घेतोय, थोडाफार संसारातनं अलिप्त झालेला आहे, वगैरे वगैरे. पण हे सगळं असलं तरी कुठेतरी अहमपणा त्याच्यामध्ये निर्माण असतो. तो निर्माण होतो कारण ती मायेची कार्य आहेत. ही मायेची कार्य आहेत. अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी तो धडपड करतो, पण त्याला 9वी सिद्धी जास्त पाहिजे असते. 8 सिद्धी ठीक आहेत, त्या आपल्याला माहिती आहेत. पण अष्टसिद्धीपेक्षा त्याला 9वी प्रसिद्धी पाहिजे असते. आणि त्यामुळे तिथं तो घसरतो. ती प्रसिद्धी जी आहे ना, ते इथून कुठेतरी दूर व्हायला पाहिजे. त्यामुळे इथे तारक आणि मारक दोन्ही आहेत. सत्वगुणांचा अतिरेक झाला तर तो मारकही ठरतो. मीच हुशार, मीच तज्ञ असं त्याला वाटायला लागतं. आणि इथे नावलौकिकाची आसक्ती किंवा अहमचा जो सूक्ष्मपणा आहे, सूक्ष्मपणा म्हणजे अहंता गेली त्याची, असं आपण थोडंफार म्हणू शकतो. पण थोडासा अहंकार राहिलेला असतो, तो शेवटपर्यंत आपल्यामध्ये असतोच, हेही तितकंच खरं आहे. आणि त्यामुळे ईश्वर, देव वगैरे यांचा तो इतका कीस पाडतो, पण प्रत्यक्ष अनुभूती काही घेत नाही.
तत्वगुणी आहे, पण ईश्वराची अनुभूती नाहीये, मग ते मारकच आहे ना. अनुभूतीने सिद्ध होणारा वेगळा आणि नुसतं शास्त्र पंडित असणारा वेगळा. म्हणून समर्थांनी शेवटी शास्त्रप्रतीची आत्मप्रचिती, धादांत सिद्धांत वेदांत अशी एक ओवी आहे त्यांची. हे तिन्ही एकत्रित झाले पाहिजे, हे सद्विद्येचं लक्षण आहे. नुसतं शास्त्र पंडित आहे, नुसतं तत्वज्ञान आहे, काही उपयोगाचं नाही. अशा पद्धतीने सांगितलंय. म्हणजे हे प्रपंचामध्ये एक वेळ चालू शकेल, पण परमार्थात चालत नाही. म्हणून परमार्थामध्ये सद्विद्या महत्वाची आहे. आत आणि बाहेर विरोध असून चालत नाही. बाहेर एक सांगायचं आणि आतमध्ये वेगळंच चालू असतं, असं उपयोगाचं नाही. कारण परमेश्वराची इच्छा म्हणून जेव्हा तो कार्य करतो, तेव्हा तो मी करता ही भावना सोडून देतो. ही परमार्थातली स्टेज आहे आणि ती म्हणजे सद्बुद्धी आहे, ती सद्विद्या आहे. मी करता नाहीच आहे, करता परमेश्वर आहे, मी फक्त त्याच्या हातातलं भावलं आहे. अशा पद्धतीने जो कार्य करतो ते सद्विद्या आहे. आणि मी कार्य करता, मी ज्ञानी, मी हे असं म्हणून करतो तो सत्वगुणाचा, पण तो तारक मारक आहे त्याच्यामध्ये. अशा तऱ्हेने थोडे थोडे फरक आहे. हा अनेकांवर उपकार करतो. सत्वगुणी माणूस पण करतो ना उपकार, नाही का? पण त्या उपकारांची कुठेतरी इनर माइंडला असते जाग त्याच्यात. बोलून दाखवत नसेल कदाचित, पण इनर माइंडला तो जर ज्याच्यावर उपकार केले तो माणूस जर याच्याशी काही विचित्र वागला तर बघ, एवढे उपकार केले कुठेतरी ते आतलं बाहेर येतं. पण इथे सद्विद्या जर असेल तर तो अनेकांवर उपकार करतो आणि जगन्मित्र होऊन जातो, पण लोक कल्याण करतो, पण प्रसिद्धीची हाव ठेवत नाही. आणि तो सर्वांवरती उपकार करतो, पण उपकार केलेले विसरूनही जातो. हे विसरणं आणि आठवणं, आठवणं आणि विसरणं हे आपण अमृतानुभवामध्ये पाहिलंय. त्याचाही योग्य ठिकाणी पुढे दासबोधामध्ये वापर निश्चित केला जाईल. अशा तऱ्हेने हा सत्वगुण जो आहे ना, तो महत्वाचा आहेच, पण त्याच्याबरोबर सद्विद्या असणं महत्वाचं आहे. कारण समर्थ एका श्लोकामध्ये मनाच्या म्हणतात, पुरेविषयी कल्पना ते अविद्या, पुरेविषयी कल्पना ते अविद्या, पुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. सुविद्या म्हणजे सद्विद्या. आता मनुष्याच्या मनामध्ये विषय चिंतन आहेच, ते कुठे जात नाही. मग ते तमोगुणामध्ये वाईट चिंतन असेल, रजोगुणामध्ये कार्याचं चिंतन असेल, तर सत्वगुणामध्ये ते परमेश्वराचं चिंतन असू शकतं. बरोबर की नाही? म्हणजे तीनही ह्याच्यामध्ये चिंतन आहे विषयांचं, पण वेदांत चिंतन, ब्रह्मचिंतन हे चिंतन सुद्धा मायेतच येतं आणि विषयाचं चिंतन सुद्धा मायेतच येतं. हे तितकंच खरं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मायेतल्या आहेत, पुढे ते आपल्या लक्षात येईल. पण हे सगळे जे आहे ना, इथे विषयाचं चिंतन केलं तर आपण प्रपंचात आसक्तीने राहतो. पण याच्याऐवजी वेदांत चिंतन, ब्रह्मचिंतन अशा पद्धतीचं चिंतन केलं म्हणजे पुरेविषयी कल्पना ते अविद्या म्हणजे प्रपंचाचं चिंतन, विषयांचं चिंतन, जे आपल्याला बहिर्मुख करतं. पण इथे वेदांत चिंतन, ब्रह्मचिंतन, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या म्हणजे सद्विद्या, हे चिंतन आपल्याला परमेश्वराकडे नेणारं चिंतन आहे. आणि हे चिंतन केलं म्हणजे आत्मदर्शन झालं असं नाही. हे चिंतन केल्यानंतर सत्वगुणाबरोबर सद्विद्येची जोड असेल तर पुढे आपल्याला मायेतून बाहेर पडता येतं. मायेतून बाहेर पडेपर्यंत कुठलंही दर्शन आपल्याला होत नाही. आणि म्हणून मायेचाच हात धरून, मायेच्याच हात धरून, मायेच्याच सान्निध्यात राहून आपण मायेतून बाहेर पडायचं असतं, असं आत्माराम सांगतो. आत्माराम हाही समर्थांचाच ग्रंथ आहे. जसा अमृतानुभव आहे तसा आत्माराम आहे. आणि त्याच्यात केवळ आणि केवळ तत्वज्ञान सांगितलेलं आहे, पण अत्यंत प्रापंचिकाला समजेल इतक्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्मारामही तितकाच महत्त्वाचा. आपल्याला असं वाटतं मायेतनं सुटा एवढं आपल्याला सांगितलेलं माहिती असतं, पण मायेचा हात धरूनच मायेतनं सुटायचंय हे समर्थ सांगतात. कारण मायेत आपला जन्म आहे, तेव्हा आपण मायेला पटकन सोडू शकत नाही. पण त्या ठिकाणी या सत्वगुणांच्या बरोबर जर सद्विद्या असेल, त्या विरुद्ध अर्थाच्या जोड्या एकत्र असतील, ही उदाहरणं आपल्यासाठी दिलेली आहेत, ते जर आपल्याकडे असेल तर हा सद्विद्येचा प्राणी मायेतनं फक्त सुटू शकतो. पण केव्हा?
जेव्हा त्याला विरक्ती प्राप्त होते तेव्हा. हे विरक्ती प्राप्त होणं त्याच्या पुढची स्टेज आहे आणि ते विरक्ताचं लक्षण जे आहे ते पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातनं सांगितलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.